प्रेरणा देणार आहे. सत्य आयुष्य भगवान गौतम बुद्धाच्या विचाराला आपला चालायला लागणार आहे. उदयगी बाबा व खाजा सय्यद सदरुद्दीन बादशाह यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीला गौरवशाली परंपरा आहे. प्राचीन काळापासून या नगरीने सामाजिक ऐक्यता आणि बंधुभावाचा आदर्श घालवला आहे. आता सय्यद सदरुद्दीन बादशाह दर्गा असेल त्याने धार्मिक स्थळे व्यापून गेला जाणारा एकात्मतेचा संदेश हा येथील जनमानसाच्या ऐक्यासाठी दिलेला आहे. माझ्या मायबाबांना आणि बंधूंना मी सांगू इच्छितो की महायुती सरकारने सामान्य माणूस आज केंद्रबिंदू मानून विकासाच्या अनेक योजना राबवत आहेत. संपूर्ण देशात वेधून घेणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, महिला सक्षमीकरणाच्या अन्य योजना, या सर्व योजना आमच्या मुलींच्या आयुष्यात परिवर्तन घडवलं आहे. आगामी काळात महिलांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक असणाऱ्या या शासनाने माझ्या बहिणीच्या जीवनात नवा प्रकाश आणला आहे. मित्रांनो, आज माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत. हे दोन्ही आणि आमचे नेते आदित्य पवार साहेब हे तिन्ही नेते या महाराष्ट्रामध्ये काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख म्हणून त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं भविष्यातील विकासाचे नियोजन त्या ठिकाणी केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उदगीर विधानसभा जवळजवळ 80,000 भगिनीला रक्षाबंधनाची भेट शासनाच्या वतीने देण्यात आली. या भगिनीच्या आर्थिक उन्नतीबरोबर त्यांच्या रक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मला मंत्रिपदाची संधी उपलब्ध करून देणारे आमचे पवार साहेब यांच्या सहकार्याने सगळा विकास करताना आता जिल्ह्याच्या धर्तीवर झाला असून जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेत उद्योगा जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी आग्रही मागणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये इंद्रायणी पूर्ण केलं. पण हे आमचं शहर लातूर शहराच्या नंतर मोठं शहर आहे आणि म्हणून इथं कर्नाटक तेलंगणाच्या बॉर्डरवर हे शहर आहे आणि म्हणून इथं एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि उद्योगाची उभारणी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी आजपर्यंत जनतेची मागणी आहे. मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री हे सत्तावन्न आहेत. दृष्टिकोन घेऊन आपल्याला हे मंजुरी देतात अशी आशा करतो. मित्रांनो, मी पाहतोय एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी मंत्रिमंडळामध्ये काम करतोय. मुख्यमंत्री रात्री 3 वाजेपर्यंत सर्वसामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडतात आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलताना विफलता आणि लोकप्रतिनिधीचा उणाव असणारा नेता जर कोण असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत. आज मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून एक नवा महाराष्ट्र उभा करण्याचं काम या नेत्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून परत एकदा त्या उदगीर शहरामध्ये राष्ट्रपती महोदय, राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत आणि आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.